कुंभ राशी 7 आणि 8 जून 2 दिवसांचे भयानक संकेत. संधी की धोका. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. कुंभ राशींच्या मित्रांनो, 7 जून आणि 8 जून हे 2 दिवस तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देणारे ठरणार आहे. जर तुम्ही कुंभ राशींचे जातक असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यामध्ये तुमच्या भूतकाळातल्या चुका, वर्तमान काळातील संघर्ष आणि भविष्यकाळातील सुवर्ण संधी या सर्वांचा एक असा गुंता सुटणार आहे, त्याची तुम्ही वर्षानुवर्ष वाट पाहत होता. आपल्या लाडक्या शनी महाराजांवर आणि स्वामी समर्थांवर तुमची अथांग श्रद्धा असेल तर आत्ताच या व्हिडिओला मनापासून लाईक करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुमच्या पाठीशी उभी असलेली अदृश्य शक्ती तुम्हाला कधीच अपयशी होऊ देणार नाही, हा विश्वास मनात ठेवून चला. या प्रवासाला सुरुवात करूया. आयुष्यात अनेकदा असे प्रसंग येतात जेव्हा आपल्याला वाटते की आपण खूप मेहनत करतोय पण नशीब साथ देत नाही. कुंभ राशींचे जीवन तर संघर्षाने भेटलेले असते, पण 7 जून आणि 8 जून या 2 दिवसामध्ये आकाश मंडळात अशा काही अद्भुत आणि चमत्कारी घडामोडी घडत आहेत ज्या तुमच्या संपूर्ण दिनाच्या विचारांना आणि तुमच्या आर्थिक स्थितीला एक अनपेक्षित कलाटणी देणार आहे. या 2 दिवसांचे पंचांग आणि ग्रहांची स्थिती अत्यंत गुण आणि प्रभावी आहे. 7 जून या दिवशी कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी आहे. या दिवशी चंद्रदेव तुमच्या स्वतःच्या कुंभ राशीमध्ये विराजमान असणार आहे आणि ते धनिष्ठ नक्षत्रातून शतक तारका नक्षत्रात प्रवेश करणार आहे. यामुळे आकाशात मंडळात विषय कुंभ राशींचा एक योग तयार होत आहे. दुसरीकडे अत्यंत शुभ असादी पुष्कर योग देखील जुळून येत आहे. यानंतर 8 जून सोमवारी कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला चंद्रदेव कुंभ राशीतच राहून पूर्व भद्रपदा नक्षत्रावर संचार करतील. या दिवशी विश्व कुंभ यासोबतच अत्यंत मधुर असा प्रीतियोग पुन्हा एकदा रवियोग निर्माण होत आहे. सर्वात मोठी आणि महत्त्वाची खगोलीय घटना म्हणजे याच काळात सूर्यदेव रोहिणी नक्षत्राचा प्रवास संपून मृग नक्षत्रात प्रवेश करणार आहे. जेव्हा सूर्य आणि चंद्राची नक्षत्र बदलतात आणि ते तुमच्या राशीवर प्रभाव टाकतात तेव्हा समजावे की नशिबाचा शांत बसणार नाही, काहीतरी मोठे संकेत देत आहे. आणि हे 2 दिवस तुमच्यासाठी नेमके काय घेऊन आले आहेत हे रहस्य आता उलगड होत आहे. आपलीच राशी जेव्हा चंद्र देवस्थान तेव्हा मनाचे कारक मानले जातात, पण यावेळी कुंभ राशीमध्ये चंद्रदेवाचा संयोग थेट राहू ग्रहाशी होत आहे. चंद्र आणि राहूची युती म्हणजे ग्रहण दोष मानला जात असला तरी या युतीचे परिणाम खूपच गोड असतात. तर चंद्र हे आपले मन आहे, त्यामुळे या 2 दिवसात तुमच्या मनाची अवस्था 2 टोकांची असू शकते. तर तुमचं मन प्रचंड ऊर्जेने भरलेलं असेल, नवीन कल्पनांनी तुम्ही ठरवून उठाल किंवा मग छोट्या गोष्टींवरून मन इतके अस्वस्थ आणि विचलित करावे, तुम्हाला काय करावे हे सुचणार नाही. म्हणूनच या 2 दिवसात तुम्हाला तुमच्या मानसिक आरोग्याची आणि विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. जर तुम्ही प्रत्येक लहान गोष्टी मनाला लावून घेतली तर मन नैराश्याच्या गर्दीत जाऊ शकते. काही लोकांना अचानक नर्वस ब्रेकडाऊन झाल्यासारखे वाटू शकते, पण घाबरू नका. यावर एकच तोडगा आहे आणि तो म्हणजे सकारात्मक विचार. जर तुम्ही तुमच्या निर्णयावर, विचारांवर नियंत्रण ठेवले तरच हा राहू तुम्हाला अशी बुद्धी देईल जी तुम्हाला तुमच्या यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. आज एक महत्त्वाचा संकेत मिळणार आहे जो तुमच्या येणाऱ्या काळाची दिशा ठरवेल, त्यामुळे ही गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका. एका आर्थिक आघाडीवर बोलायचे झाले तर कुंभ राशींच्या जातकांना हे 2 दिवस अत्यंत चमत्कारी ठरणार आहे. तुमच्या डोक्यावर खर्चाची सावट नक्कीच असणार आहे. अचानक काही खर्च समोर येतील, पण त्याहूनही मोठी आनंदाची बातमी म्हणजे या खर्चाच्या पट्टीत तुम्हाला अचानक धनलाभ होण्याचे योग बनत आहेत. कुठेतरी अडकलेले पैसे किंवा जुनी येणे बाकी अचानक तुमच्या हातात पडू शकते. या 2 दिवसात तुम्ही भूतकाळाचा विचार सोडून स्वतःच्या भविष्याचा अत्यंत गंभीरपणे विचार करताना दिसाल. आपल्याला आयुष्यात पुढे काय करायचं आहे, आर्थिक स्थैर्य कसे मिळवायचे आहे याचे अचूक नियोजन तुम्ही कराल. जेव्हा तुम्हाला जाणवेल की तुमची जुनी प्रयत्न पुढे जात आहेत तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळेल. जे लोक गेल्या अनेक महिन्यापासून किंवा वर्षापासून नोकरी पैशांसाठी संघर्ष करत आहेत त्यांच्यासाठी हे 2 दिवस एक मेकअप कॉल सारखे काम करणार आहे. परिस्थिती बदलण्यासाठी तुम्हाला स्वतःमध्ये काही बदल करावेच लागतील. जोपर्यंत तुम्ही तुमच्या भविष्यासाठी एक ठोस आणि मजबूत तयार होत नाही तोपर्यंत यश टिकून राहत नाही. जर तुम्हाला वाटत असेल की या नवीन पायाभरणीसाठी तुम्हाला कोणाच्या मदतीची गरज आहे तर संकोच करू नका, कारण या 2 दिवसात तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त लोकांचे सहकार्य आणि मदत प्राप्त होणार आहे. जर आतापर्यंतचा भाग तुम्हाला उपयोगी आणि मार्गदर्शन वाटत असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा भूतकाळातील अनुभव खाली कमेंटमध्ये जरूर सांगा, कारण तुमचे मत आमच्यासाठी अत्यंत मोलाचे आहे. करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने हे 2 दिवस उपयुक्त सिद्ध होणार आहेत. तुम्ही ज्या योजनांवर रात्रीचा दिवस करून मेहनत घेत होता त्या मेहनतीचे गोड फळ मिळण्याची वेळ आता आली आहे. तुमचे करिअर आणि योग्य दिशेने पुढे सरकताना दिसेल. समाजातील माझ्या ठिकाणचे काही महत्त्वाचे लोक तुमच्यावरती बारीक नजर ठेवून आहेत. तुमच्या कामाचे कौतुक योग्य मिळाल्यावर नक्कीच होणार आहेत आणि त्याचे उत्तम परिणाम तुम्हाला दिसून येतील.
लोकांच्या नजरेत स्वतःचे स्थान कसे उंचवायचे हे कुंभ राशीच्या लोकांना चांगले माहीत असते. तुमचा एखादा पैशाचा व्यवहार जो केवळ देवाणघेवाणमुळे प्रलंबित होत होता तो या 2-3 दिवसात पूर्ण होईल. राहू हा विस्तार करणारा ग्रह आहे आणि हा तुमच्या कुंडलीतील 6व्या घराचा स्वामी चंद्र हा थेट तुमच्या कुंडलीत बसला. त्यामुळे तुमच्या विचारांमध्ये क्रांतिकारी बदल घडवून येईल. गोष्टींकडे आणि कामाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलेल. जे लोक नोकरी करत आहेत किंवा नवीन व्यवसाय सुरू करू इच्छितात त्यांच्यासाठी नवीन मार्ग, आता नवीन संपर्क खुले होतील. पण जर तुम्ही नकारात्मक विचार करत राहिलात तर या सुवर्ण संधी तुम्ही स्वतःच्या हाताने गमावू बसाल. नवीन व्यावसायिक संबंध जोडण्यासाठी आणि ओळखी वाढवण्यासाठी काहीतरी नवीन कलात्मक आणि रचनात्मक काम करण्याची प्रेरणा तुम्हाला या काळात मिळेल. या सर्व घडामोडी चालू असताना 8 जून रोजी आणखीन एक मोठा ग्रहांचा बदल होत आहे. ऐश्वर्यकारक असलेला शुक्रदेव तुमचा कुंडलीचा 6व्या भागात प्रवेश करणार. यामुळे एक प्रकारची गजलक्ष्मी योगाची अनुभूती तुम्हाला येईल. त्याचा थेट प्रभाव तुमच्या शरीरावर पडेल. संध्याकाळचा वेळ तुमच्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि समाधानाचा असेल. दिवसभराचा थकवा विसरून तुम्ही मुलांसोबत कुटुंबासोबत वेळ घालवाल. पण कुंभ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी मात्र हा काळ थोडा आव्हानात्मक असू शकतो. चंद्र राहूच्या युतीमुळे तुमचे मन विचलित होण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही तुमचा अत्यंत मौल्यवान वेळ मित्रांच्या मागे लागून निष्फळ गप्पा मारण्यात घालवू नका. ही चूक तुम्हाला महागात पडू शकते. त्यामुळे वेळीच सावध व्हा. वेळ एकदा हातातून निघून गेली तर ती परत येत नाही. वेळ कशी वापरायची हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे. तुम्ही हा व्हिडिओ कसाही वापरू शकता आणि कसाही वाया घालू शकता. त्यामुळे या वेळेचा उपयोग चांगल्यासाठी करा आणि त्याचा तुम्हाला आयुष्यभर अभिमान वाटेल. तुमच्या आयुष्यात एक अचानक बदल होऊ शकतो जो तुम्हाला यशाच्या शिखरावर बंदी. फक्त स्वतःवर विश्वास कमी होऊ देऊ नका. नात्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर कौटुंबिक जीवन सामान्य आणि शांत राहील. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत, प्रिय व्यक्तीसोबत दर्जेदार वेळ घालवाल. ज्यांना एखादी सुंदर सरप्राईज देण्याची योजना ज्यामुळे तुमचे नाते अधिक घट्ट होईल. विवाहित जोडीदाराकडून बोलायचे झाले तर जोडीदारासोबतचे संबंध चांगले होतील. जर तुमचा जोडीदार तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असेल आणि तुमचा मूड नसेल तरी तुम्ही शांत राहून संयमाने त्यांचे म्हणणे समजून घेण्याचा प्रयत्न करा. मला ती अशी भावना निर्माण होईल. जे लोक कामात अत्यंत गुंतलेले आहेत ते सुद्धा आपले सर्व कामे बाजूला ठेवून आपल्या जोडीदाराबरोबर वेळ घालवतील. तुम्ही दोघांनीही एकमेकांबरोबर भावना व्यक्त करायलाच हव्यात आणि नात्यातील दुरावा यामुळे संपून जाईल. वरील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा. श्री स्वामी समर्थ.